बीडच्या संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींचा नवा सीसीटीव्ही समोर आलाय। विष्णू चाटेच्या कार्यालयातील 29 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीचा हा सीसीटीव्ही असल्याची माहिती आहे। याच दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती। सीसीटीव्ही मध्ये विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, बालाजी तांदळे, प्रतीक घुले हे सर्वच आरोपी दिसतात। निलंबित पोलीस अधिकारी पाटीलही या सीसीटीव्ही मध्ये दिसतोय। वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग आहे हे दाखवण्यासाठी हा सीसीटीव्ही मोठा पुरावा आहे। त्यामुळे हत्येचा तपास जलद गतीने व्हावा अशी मागणी धनंजय देशमुखांसह मनोज जरांगे पाटील आणि नाना पटोले यांनीही केली आहे। जो आता सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलेला आहे किंवा सोशल मीडियावर जो आलेला आहे त्यावर या लोकप्रतिनिधी आहेत जे त्यांनी यावर ऍक्शन घेतली पाहिजे किंवा घ्यायला लावली पाहिजे आणि त्यातून पुढील तपास कसा गतीने होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले, ही खूप चांगली गोष्ट झाली। आता मात्र कोणाला सोडता येणार नाही। नसते अर्ज करत होते, एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते। मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, एकाची जामीन होता कामा नये। जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची, देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्यांचा, यांना सुटू देऊ नका। आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला, खून पण केला आणि खंडण्या पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, हे चॅलेंज आहे। म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे। मुळा जळा सगळं उखडून टाका यांना। सरकार वाचवण्यासाठी फडणवीस सरकार ज्या पद्धतीनं संतोष देशमुखाच्या मारेकऱ्यांना वाचवण्याचा जो प्रयत्न करतोय, मंत्रिमंडळामध्ये पण काही मंत्री त्याच्यामध्ये सहभागी आहेत, अशा पद्धतीचं चित्र असताना मंत्री समजा त्याच्यामध्ये सहभागी असतील तर या मंत्रिमंडळाच्या पूर्ण मानसिकतेच्या बद्दलची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला कळते। जनतेचा खून करवणं, त्याला त्यांच्या विरोधात आवाज करणाऱ्या लोकांना जीवे मारून टाकणं, या पद्धतीचं कृत्य या मंत्रिमंडळात बसलेल्या लोकांच्या माध्यमातून होत असेल ते हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे।